मित्रांनो आरूला बघा आमच्या किती भारी मजा येते बघा. लोट आला याला. आरू बघा आमची किती भारी बसलेली बघा त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर बघू शकतात आज नाही का आम्ही कुठं आलेलो आहे, तर आम्ही आलेलो आहे बघा आज मोतीबागला. आणि तुम्हाला नाही का मी दाखवते आमची आरू नाही का काय करते इथं. हे बघा मित्रांनो आमची आरू बघा किती मोठ्या मोठ्याने आडती बघा. इकडं आहे बघा आरूचे पप्पा, अजित दादा आणि हे भैयाचे मित्र आहे. हे आरू बघू शकतात यार कशी हो ती कशी बोलती. तिला पण आरू बोल बर बाई, काय बोलायच तुला. ए आरू घसरगुंडी खेळायची तिकडली. मित्रांनो बघू शकतात तिला वाटतं नाही का मी घसरगुंडी खेळावं तिकडली. तिकडे पोरं खेळू राहिली ना. घसरगुंडी खेळायला नाही. चला ना तिला तिकडे घसरगुंडी खेळायला घ्या ना. खेळते का हा ती ते पोर आहे पोर आडती ती माहिती का. कोण कोण जायचं. तर मित्रांनो बघा आता हे बघा इकडे नाही का आपले फॅन भेटलेले बघा. कुठे लिहित आता तुम्ही. हो का आमचे व्हिडिओ कसं काय असते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग नाही का मित्रांनो हिला पाहिलं हे बघा आरू सुद्धा पाहते बघा ते. आणि ब्लॉग नाही का कंटिन्यू करा. बघू शकतात आता आमच्या आरूला नाही का घसरगुंडी खेळायची बघा. हे बघा इकडे आरू आहे बघा. लहान मुलं हे बघा आपल्या जालन्यामध्ये मोठी बाग आहे. बघू शकता किती मस्त. ए आरू काय खेळायचं बाई तुला. हे बघा आमची आरू आहे. आपण ना आरूला विचारू काय खेळायचं तुला. आरू काय खेळायचं. आमची आरू नसते असं ते बघा. तिला विचारलं काय खेळायचं तर आरूला आरूला कशावर बसू राहिले. भिंगू तुम्हाला भिंगू का यापा भिंगन तुम्हाला तुटेल बघा मित्रांनो ते. कुठे ते बघा मित्रांनो तिकडे नाही का छोटे छोटे मुलं खेळू राहिले बघा. तिथं जाऊ बघा आपण नाही का आरू तिथं बसू बघा. हा तर चला बघा आता बघू. ते बघा ती मुलं बघा किती भारी खेळते बघा. आरूला बस तिथं ते बघा. अरे कशी पाहिली हे आरू खेळायचं तुला. बसायचं आरू. अय आरू आरू तिला झोक्यामध्ये बसतात त्या. तोपर्यंत ते एक झोका रिकामा आहे तिथं. लोट आला याला. लय भिंगू राहिला. लय भिंगू राहिला बघा. आरू आरूच्याच मारे. आरू कसं वाटतंय ग तुला. कसं वाटतंय आरू. हो लय भिंगतय नुसतं गोल 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 गोल. हो तुम्ही मस्त कार घेऊन लय भिंगू राहिलो गोल गोल. हा चला ती कशी झाली. चला तिकडे घसरगुंडी करतो आता. बघा आता इकडे आम्ही घसरगुंडी पाशी आलेलो आहे बघा. आरूचे पप्पा बघा आरूला कशी वरती फेकते ते बघा. ती जरा काही दीदी खेळती बघा घसरगुंडी. अय दीदी ये ना खाली. हे बघा आता आरू दम्मल चढा. ते बघा हे बघा. ए आरू तेव्हा मित्रांनो आरूला बघा आमच्या किती भारी मजा येते बघा. तिचा ड्रेस खाली घ्या ना. होय बा आरूला बघा किती भारी मजा येऊ राहिली. आरू हे बघा ते बघा हाय आय डाऊन आली 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 काय पडली 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 पडली. ते बघा तिची घसरगुंडी खेळून झाली बघा. आता तिला कशावर बसत अजून थांबा. तिथं झोका रिकामा नाही. आता दुसरीकडनं आपण तिला खेळायला. बापरे तुम्हाला माहिती का त्याचं एवढं गोल 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 भिंगू लागलं. ते बघा आता आमचे म्हणते नाही का आपण तिथं बसू कुठं तरी. आता आम्ही इकडं चाललेलो आहे बघा. आणि हे बघा इथं नाही का छोटे छोटे मुलं नाही का कशी फुटबॉल खेळते बघा. आता आम्ही कुठं जातो बघू आता. हे बघा आता आम्ही इथं बसू राहिलो. हे बघा आरूचे पप्पा बसले बघा आता आरूला घेऊन. आरू दमली वाटते खेळू खेळू आता. तर बघू शकतात
ते बघा ते भैया बसले बघा तिथं. आता आम्ही तिथं चाललेलो आहे बघा. इज्जत नाता ते बघा आज. हे वाटलं का मग झाल्यावर आहो तुम्ही माहिती किती गोल गोल भिंगीला होतं तर मग तिला नाही का अशी चक्कर आल्यासारखं झालं असं. ते बघा आता नाही का त्याच्यावर बसते बघा आता आरूला. हो तिला नाही का घेऊन बसा बर का चांगलं. तुम्ही बसा घेऊन चांगलं. थांबा मी झोका देते तुम्हाला. हे बघा यांना मी झोका देते बघा. आरू बघा आमची किती भारी बसलेली बघा त्याच्यामध्ये. ते बघा ते बघा बस का. हे बघा ह्या भैया ह्या दिदीला बसायचं आहे बघा त्याच्यामध्ये. का बरं उठले हो का बरं उठले. अहो तुम्हाला माहिती का तिला नाही का तुम्ही ते आपण त्याच्यामध्ये बसलो होतो ना तिला अशी चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर आल्यासारखं झालं. चला आपण तिथं बसू आता. हे बघा आरूला चक्कर आल्यासारखं झालं होतं बघा मित्रांनो. बहिणीच तोंडात तेवढं घालून बसली का ग चिमणे. ऐ चिमणी ए आरू दोन तोंड घालून बसली. कशी मजा आली बघ. कशी बोल लागली आता बोल ना. आता बोल ना बाई बोल ना आरू. तर बघू शकतात आता नाही का आमच्या आरूचं नाही का सगळं खेळून झालेलं आहे बघा. आता हे बघा आमची आरू बघा कशी बसली बघा त्याच्या पप्पाच्या कडावर. तसं का घेतलं चांगलं का ना. चालला आता आम्ही आता घरी चाललेलो आहे बघा. हस ना आरू हसते ती तोंडात बोट घालती बघा. तिला थोडी चक्कर आल्यासारखं झाली. जर जालन्यामध्ये व्हिडिओ बघत असेल तर जालन्यामध्ये खूप भारी असं लोकेशन आहे. आता सध्या तिकीट घेत नाही तिकडे पण भरपूर आहे. जर जालना व्हिडिओ काढायचे असेल तर नक्की तुम्ही मोती बागल्या. तुम्हाला अजून तिकडे आपण दाखवू मोती बाग. हा तिकडे नाही का आपण नाही का पुढचं पण दाखवू मोठी वागतं. हे बघा व्हिडिओ बघते ताई. हे बघा ह्या ताई नाही का आपला व्हिडिओ काय कुठे आहे तुम्ही. आमचे व्हिडिओ कसं काय असते छान असते का. कशावर बघता? हो का छान असते हिला ओळखीचा का बघा आरूची फॅन आहे मित्रांनो. आरूला सुद्धा आता खूप बरेच जण ओळखी आहेत. हे आरू ते बघ तुझे फॅन आहे ते. मित्रांनो आता आरू सोबत फोटो काढले बघा. ताई तिकडे व्हिडिओ बघत होत्या. तर बघा हाय का आणि आता आम्ही आरूचे व्हिडिओ बघत आहे. आणि बघू शकता किती भारी भारी लोकेशन आहे इकडे बघा. इकडे मगल आणि मस्त हिरवगार आहे बघा. व्हिडिओ साठी सुद्धा खूप छान आहे बघा. व्हिडिओ साठी खूप छान आहे बघा. आणि मोठी बागचा नजारा खूप भारी आहे. इकडे सुद्धा मित्रांनो पाणी आहे सुद्धा. जन्नत तलावापासून व्हिडिओ काढत तिकडे नदी आहे. पण आपण तिकडे आज उशीर झाला तर जायचं बघा. इकडे मूर्ती आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे बघा घरी. आता उशीर झालेला आहे बघा. आरू आली झोप वाटते हा त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललो. बघा तुम्हाला जाणून हा युट्यूबवर हा मी तुझा एकदा ब्लॉग बघितलेला. हो का. तू कुठे आली. मी इथलीच आहे. तुझी मम्मी एकटी. हा हा का फोटो काढायचा होता का. बरं बोलो इकडं या ना इकडं. थांबा ते दीदी फोटो काढत आहे इकडे या. तर बघू शकतात आम्ही नाही का ब्लॉग काढत होतो बघा. आणि दीदी माझ्या मागे पळत आली होती. दीदी तू ब्लॉग काढते ना. ती सुद्धा ब्लॉग काव्य देशमुख. काव्या देशमुख. काव्या देशमुख युट्यूबला आहे का. हा युट्यूबला आहे. बघा मित्रांनो युट्यूबला आहे. आणि खूप भारी व्हिडिओ आहे तिचे. हा तिला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा बघा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. बघू शकता तिकडे आपले महाराज पुत्र होता आणि आपण तुझी लहान बघू शकता व्हिडिओ बघत होती आरूचे. आता आमची तिकडे गाडी तुम्हाला आमची गाडी तेव्हा आमची तिकडे गाडी बघा. आणि आता आम्ही चाललो घरी. आरूला झोपीवर राहिली. बघू शकता तिकडे गाडी आहे आपली. आता आपल्याला जायचं घरी. आणि इकडे आहे बघा आम्ही इकडे बघा. आरू मी इकडे आहे बघा. हे आरू इकडे तिला खूप झोप आलेली बघा. ते तिच्याच नादात आहे आज.